पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आज महास्वच्छता अभियान पंढरपूरमध्ये राबवलं जात आहे। 42 ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे आणि त्याची सांगता इथं शिवतीर्थावर होणार आहे। मात्र दर महिन्याला जे अहिल्यानगरचे कोळगाव पंचक्रोशीचे लोक आहेत, जे वारकरी आहेत खरी, ते दर महिन्याला येत असतात आणि स्वच्छता अभियान खरं राबवत असतात आणि त्यांच्या काही म्हणजे जे आहेत त्यांना फक्त थोडीशी मदत होणे गरजेचं आहे, जेणेकरून दर महिन्याला हे जे स्वच्छता अभियान आहे ते नित्यनेमाने जे चालवतात ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय भावना आहे? आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून कोळगाव या गावावरून सर्व वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत, त्यामध्ये हरिभक्तपरायण जाधव महाराज आणि हरिभक्तपरायण भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 11 वेळा 100 लोकांपासून तर 200 लोकांपर्यंत सर्व माता भगिनींसहित स्वतः येऊन स्वतः खोरे गमेले टिकाव घेऊन स्वच्छता करतात। स्वच्छ चंद्रभागा अभियान हे अभियान आम्ही चालू केलेलं आहे आणि भक्त पुंडलिका मंदिराचा जो परिसर आहे तो अतिशय दुर्गंधीने व्यापलेला आहे, तो आम्ही प्रत्येक वेळी स्वच्छ करतो। तर त्याकरता शासनाने देखील लक्ष घातलं पाहिजे। आणि आज आपल्या जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी पंढरपूर महास्वच्छता अभियान जे राबवलं आहे त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि अशी स्वच्छता मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून दररोज एक गावाने जर हा संकल्प केला तर आपलं जे पंढरपूर आहे की जे आपलं आराध्य दैवत आहे ते अतिशय स्वच्छ होईल आणि ते स्वच्छ होण्याकरता आपणा सर्वांची मदत या ठिकाणी सर्व मंडळींना हवी आहे। दर महिन्याला करतात स्वच्छता अभियान, त्याला थोडासा हातभार प्रशासनाने, नागरिकांनी आणि सर्व तमाम महाराष्ट्रातल्या पर्यटक असतील वारकऱ्यांनी लावावा, हीच फक्त त्यांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।